जी, बाकी सब बड़े लोग, मिकी भाई, लोधा भैया और सब बच्चे लोग, आप लोगों को नमस्कार, राम राम. का म्हणतात बरं ना? शांत आहेत ना? पोटात काय नाश्ता वगैरे केलं काय? हो, शाबाश. आणि खूप शांत आणि खूप डिसिप्लिन आहे तुमचं. आवडलं. असंच करायचं. बैठेगा. योगा सांस लेने के लिए आए यहाँ पे. प्राणायाम. कैसा बोला था? मी बोला ना आप लोग को मैंने. मी काय बोललो? कछवासारखं ब्रीदिंग करायचं. कोणासारखं? कछवासारखं ब्रीदिंग करायचं. टॉर्टस असतं ना, लांब आराम से लंबा सांस लेने का. लांब. हवा लेने के टाइम पे भी मेरुदंड म्हणजे मागचा जे रीढ़चा हड्डी आहेत ना त्याला सरळ ठेवायचं. सांस लेने के टाइम पे भी और छोड़ने के टाइम पे भी. वर गेलं आराम, असं सरळ सरळ आणि सरळ. दिमाग में हवा जाएगा बेटा. बाकी के ऑर्गन में अच्छे छोटे छोटे असतात ना, लिव्हर, हार्ट, हे लहान लहान वस्तू आत असतं. त्याचा मसाज कोण करणार? आम्हालाच करायचं, स्वतः करायचं. समझा ना? समझ ना मेरी बात? मेरे को आता कुछ नहीं है, खाली मेरे को सांस लेने को आता है. मिकी आहे इकडे. मिकी मस्त 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 पोज, एक डिफरेंट पोज आहे यांच्याकडे, पण हे बॉडी के लिए सॉलिड है. हेल्थ संभालने का बेटा और कुछ नहीं. हेल्थ म्हणजे सहज. काय म्हणताय तुम्ही? हेल्थला काय म्हणताय रे? बॉडी. हो, ते उसको संभालो, बाकी कुछ नहीं है. दिमाग आराम से संभल जाएगा बेटा. समझ गया? और मोहता साहब जैसे बड़े लोग और आप जैसे लोग, जैन कम्युनिटी, हमारा दिव्यज फाउंडेशन, ये सब मिलके सब चीजें जो कर रहा है अच्छा ही कर रहा है. एक दूसरे को संभालने को सीखने का. ज्यादा लफड़े बफड़े कुछ नहीं करने का. कोई काम कुछ नहीं है बेटा. एक दूसरे को संभालो, एक दूसरे का हाथ पकड़ के चलो, एक दूसरे को कंधा दो. सब लेवल आहे हम लोग. मी ऍक्टर असं काय नाही. मी पण जग्गू, 3 बत्ती नाकाचा जग्गू आहे. लोधा सब तसंच होतं. पोस्टर चिटकाया, जब भी इलेक्शन होता तो पोस्टर चिटकाता था, पैसे मिळतात. तो काहीतरी काय करायचं, पैसे घरी घेऊन जायचं आणि अंदर हवा लेके जाणे. लंबा सांस. समझा ना? लंबा. कुत्ते की तरह नहीं सांस लेने का बेटा. कुत्ते की तरह नहीं तो क्या वो 17 वो जल्दी बेचारा जाता है. उसका क्या, वो सांस वेस्ट कर देता है. ही वेस्ट मतलब ते वाट लावतात त्याचा. समजलंस ना? असं नाही. लांब आरामात आरामात आरामात. समजलंस भाऊ? जास्त काय बोलणार नाही. इकडे आलाय. हे मला आता काय शिकवतो माहित नाही. मी पण शिकणार आणि आपण पण शिका आणि स्वच्छ राहा, शांत राहा. थँक्यू. लव यू टू मच. भेटूया. मला जास्त बोलायला येत नाही. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. थैंक यू फॉर कॉलिंग मी अमृता जी. और आपका दिव्यज फाउंडेशन के लिए कभी भी कुछ मेरे को बोलना. ज़्यादा बोलने को नहीं, जितना बोलने को आता बोलेगा. चला भाऊ, बसलोय मी इकडेच. जय. आपल्या सर्वांचे लाडके दादा जॅकेशरावजी, मंगलप्रभात लोढाजी, शांतीलाल मुथाजी, सरलाताई मुथा, मिकी मेहताजी, शिवसौ वल्लभ बन्सालीजी, मुझरभाई, अमृता आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या बालमित्रांनो, भगिनी बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. योग ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये औषधापेक्षा जास्त महत्त्व हे रोग होऊच नये याकरता देण्यात आलं होतं. आणि म्हणून योग ही पद्धती विकसित झाली, ज्या पद्धतीमध्ये शरीर, मन आणि आत्मा या तिघांचाही केंद्रबिंदू आपण एकत्रित करतो आणि खऱ्या अर्थानं निसर्गाकडनं
ऊर्जा घेतो, आपल्यातलं जे वाईट आहे ते बाहेर टाकतो आणि आपली जी आंतरिक एक चिकित्सा पद्धती आहे, आपली जी आंतरिक मेकॅनिझम आहे ते आपण पुन्हा एकदा कार्यरत करतो, ॲक्टिवेट करतो. आणि म्हणून या योगाला आता माननीय पंतप्रधानांनी जगामध्ये पोचवलं आहे. भारताचा योग आणि योग पद्धती आज या योग दिनाच्या निमित्ताने 176 देशांमध्ये पोचली आणि 176 देशातील लोक आज आपल्याप्रमाणेच योग करीत आहेत. मी सकाळी बांद्रा इथे गेलो होतो, त्या ठिकाणी आमचे जे पोलीस भगिनी आणि बंधू आहेत त्यांच्यासोबत मी सकाळी योगासनाचा अभ्यास केला आणि मला अत्यंत आनंद आहे की दिव्यज फाउंडेशननी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि आमच्या शांतीलालजींच्या प्रेरणेनं जे एक अतिशय उत्तम काम BGSच्या माध्यमातून चाललं आहे. आमचे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांची मुलं असतील, आदिवासी मुलं असतील, अशा सर्व वंचितांकरता अतिशय चांगली शिक्षणाची व्यवस्था ही शांतीलालजींनी तयार केली आणि आज हे सगळे विद्यार्थी हा आपला परिवार आहे असं समजून दिव्यजनी, अमृतानी आणि सर्व तिच्या साथीदारांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. साधारणपणे योग दिनाचा कार्यक्रम हा सकाळी अर्धा पाऊण तास, तासभर योग करण्यापुरतं सीमित असतो, पण आजचा हा कार्यक्रम दिवसभराचा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये केवळ योगासनच नाही तर विविध प्रकारचे उपक्रम हे या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता आमचे छोटे छोटे आमच्या भगिनी, आमचे सगळे लहान भाऊ हे या ठिकाणी आले आहेत. त्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक मी स्वागत करतो. योगाने एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर काही साधता येत असेल तर आपलं मन दृढ होतं. कितीही मोठं संकट आलं, संकटावर मात करण्याकरता संसाधनांची आवश्यकता पडत नाही. संकटावर मात करण्याकरता आत्मबलाची आवश्यकता पडते. आत्मबल असला तर कितीही मोठं संकट आपल्याला पार पाडता येतं आणि ते आत्मबल आपल्याला योगासनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होतं. दादांनी अतिशय सुंदर आपल्याला सांगितलं की योगाचं महत्त्व काय आहे आणि केवळ श्वासाच्या आसनाने आपण कशा प्रकारे दीर्घकाळ निरामय राहू शकतो. त्यांनी कासवाची आणि कुत्र्याची जी काही आपल्याला त्या ठिकाणी अनुभव सांगितला तो अतिशय प्रेरक अशा प्रकारचा आहे. कारण खरंच आहे की कासव शेकडो वर्ष जगतो, कारण अतिशय कमी त्या ठिकाणी आपल्या श्वासावर तो पूर्ण नियंत्रण ठेवतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आता मिकी मेहताजी या ठिकाणी आहेत. मिकी मेहताजी तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये योगाच्या क्षेत्रातले अत्यंत नावाजलेले अशा प्रकारचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्याही प्रशिक्षणाचा लाभ आपल्याला मिळेल. मी शांतीलालजींचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. हाच उपक्रम नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सरकारच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण हे त्यांच्या प्रेरणेनं आम्ही सुरू केलं आणि राष्ट्रीय मूल्य ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. त्याचा इतका परिणाम हा आज आपल्याला दिसतो आहे आणि पूर्ण शिक्षण पद्धतीत एक आमूलाग्र बदल हा या मूल्य शिक्षणामुळे दिसतो आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं काम केल्याबद्दल त्यांचे मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. अतिशय उत्तम योगासनं करून आपल्या दिवसाची आज सुरुवात होईल आणि दिवसही चांगला जाईल अशी ईश्वराला प्रार्थना करूया. मी दिव्यचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
इंटरनेशनल योग अभी एक इनिशिएटिव लिया गया है, क्या कहते हैं? बहुत ऊंचा बात है। मैं चाहता हूं कि आप लोग ये प्रचार और इसको और प्रचार करें, अच्छी बातों को हिंदुस्तान की दुनिया भर में फैलाएं। सांस ले और बॉडी बना बॉस। थैंक यू सो मच। चलो अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर एक बहुत ही अच्छा इनिशिएटिव लिया गया, बच्चों के साथ योग मनाया गया, क्या कहना चाहिए इस पूरे इनिशिएटिव को? आज अंतर्राष्ट्रीय योग दिन है और ये सारे विश्व ने भारत का जो उपजा है योग, ये रिकग्नाइज किया है। आज आप देख सक रहे हैं कि 600 बच्चे, किसानों के बच्चे जिन्होंने आत्महत्या की है, वो यहाँ आए हैं और वो योग का प्रशिक्षण ग्रहण कर रहे हैं। और इसके बाद मेडिटेशन और अलग अलग उनके लिए इंस्पायरिंग सेशंस है। पूरे दिन का ये सेशन है और मुझे यकीन है कि इस सेशन की वजह से इनमें जो ऊर्जा आएगी, उससे ये पूरा साल बहुत खुशी से, विदाउट टेंशन, अपने जो रिस्पॉन्सिबिलिटीज़ है, अपनी एजुकेशन है, वो अच्छे से ग्रहण कर पाएंगे। थैंक यू।